नमस्कार, माझं नाव गणेश देशपांडे. सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे या शाळेतून आलेलो आहे आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे आविष्कार विज्ञान प्रदर्शन 2025 आयोजित केलेलं आहे. या प्रदर्शनात बऱ्याच शाळांनी सहभाग घेतलेला आहे. आमच्या शाळेतले विद्यार्थी पण प्रकल्प घेऊन आले आहेत आणि खूप छान वाटलं. पहिल्याच प्रयत्नामध्ये सुद्धा उत्स्फूर्त सहभाग मिळालेला आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि नमस्कार, मी नवले योगिनी समीर, शाळा क्रमांक 1 तळेगाव दाभाडे. तर गोल्डन रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांनी जो आविष्कार प्रकल्प हा राबवलेला आहे, तर यामध्ये आमच्या शाळेतून मुलांनी सुद्धा छान सहभाग घेतलेला आहे. नवीन नवीन प्रकल्प स्वतः मुलांनी प्रयत्न केले शोधण्याचे आणि त्यांना काय त्याच्यात अडचणी आल्या त्या आम्हाला विचारल्या, आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार आमची मुलं इथं प्रकल्प घेऊन आलेली आहेत. त्याचप्रमाणे या सर्व प्रदर्शन पाहण्यासाठी आम्ही शाळेतली मुलं सुद्धा घेऊन आलो आणि या मुलांना नवीन नवीन इथं पाहायला मिळालं. त्यामुळे नक्कीच मुलांना विज्ञानाबद्दलचं जे काही अजून चिंता त्यांची वाढलेली आहे आणि ते नक्कीच पुढच्या प्रदर्शनाला सुद्धा सहभागी होतील. खूप छान प्रकल्प हा राबवलेला आहे गोल्डन रोटरी क्लबने. त्यामुळे त्याबद्दल आमच्या सर्व शाळेतून त्यांचे अभिनंदन. Hello, myself Vaishnavi Gaikwad from Sahyadri English Medium School. We have gathered here for a science exhibition. Our school has participated with the 3 projects, and here the arrangement is done very well. The whole team is very coordinating. They are taking care of all the arrangements are done properly for the students, for the parents, for the teachers. They are very helpful. The whole team is very helpful, and we are grateful that they have invited us for this exhibition. Thank you. नमस्कार, मी गौरव खोपकर, प्रोबोकोडिक्स इनोव्हेशनचा डायरेक्टर. आज आम्ही इकडं आमचं सेटअप घेऊन आलो होतो बिकॉज आम्ही रोबोटिक्स लॅब आणि AI ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. आज इकडे येऊन मुलांचे जे कलागुण आम्ही बघितले, जे जे मुलांनी प्रेझेंटेशन दिले, खूप चांगलं एक्सप्लेन केलं आणि इकडे येऊन खरंच आम्हाला हे जाणवलं की आजची जनरेशनमध्ये खूप स्किल भरलेले आहेत आणि आपण त्यांना वाव दिला पाहिजे. आणि रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लबचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी असा प्लॅटफॉर्म मुलांना प्रोव्हाइड करून दिला. धन्यवाद. सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विभाग यांच्याकडून आलेली आहे. नमस्कार, माझे नाव वैष्णवी जाधव. मी केरिंग ॲड्स मधून आले. आमच्या प्रोजेक्टचे नाव अँटी स्लीप अलाराम, जेणेकरून रात्री ड्रायव्हिंग करताना झोप लागू नये म्हणून. झोप लागली, डुलका लागला तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते. हा ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. हा प्रोजेक्ट आपल्याला झोप लागल्यावर झोपेतून उठवण्यासाठी म्हणजे ॲक्सिडेंट होणे टाळणार आहे या गॅजेटमुळे. इथे येऊन मला खूप छान वाटलं. म्हणजे आमच्या प्रोजेक्ट शिवाय अजून खूप सारे चांगले प्रोजेक्ट आहेत. आपल्याकडे जितक्या समस्या आहेत त्याच्यावर सुद्धा उपाय आहेत. इथे येऊन मला हे समजलं की खूप मस्त मस्त प्रोजेक्ट आहेत. त्याच्यावर निसर्गाला जपण्यासाठी, आपल्या माणसांना जपण्यासाठी विज्ञान किती प्रगतशील आहे, इथे येऊन मला ते कळलं. थँक्यू. नमस्कार, माझे नाव सागर प्रकाश तिरडे, विषय शिक्षक, वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 5 तळेगाव दाभाडे. आज आपण इथं रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव मार्फत जो आविष्कार मावळ सायन्स एक्झिबिशन ठेवलेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग आहे. त्याचबरोबर सर्व शाळेतील विद्यार्थी सुद्धा इथे पाहण्यासाठी खूप आनंदाने आलेले आहेत आणि ती सोय पण खूप छान आहे. तर इथलं एक सायन्स एक्झिबिशन पाहून सुद्धा आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला आणि विद्यार्थी सुद्धा आमचे चांगले खुश आहेत. आज नमस्कार, मी सायराज जोरे. मी आता 10वी मध्ये शिकतो. मी नवीन समर्थ विद्यालयातून आलो आहे. रोटरी क्लब ऑफ तळेगाव गोल्डन तळेगाव दाभाडे यांनी खूप छान असं एक इथं आविष्कार सायन्स विज्ञान मेळावा असा एक प्रदर्शन घडवलं आहे. इथं मला आल्यावर खूप छान असं वाटत आहे, कारण की इथं आम्हाला आमचे विचार मांडण्याची संधी भेटली. त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद. नमस्कार, गोल्डन रोटरी क्लबने हा एक उपक्रम राबवलेला आहे, सायन्स एक्झिबिशन. इथं येऊन मला खूप छान वाटलं. बऱ्याच शाळा इथे पार्टिसिपेट झाल्यात. मराठी शाळा आहेत, इंग्लिश मिडियमच्या पण शाळा आहेत आणि मुलांचे जे प्रोजेक्ट्स आणि त्यांनी जे बनवलेले प्रोटोटाईप्स आहेत ते बघून खूप म्हणजे खूप छान वाटतं की आजकालची पिढी बरेचसे नवीन इक्विपमेंट्स स्वतः बनवत आहेत आणि शाळांमध्ये पण त्यांना भरपूर
म्हणजे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज आणि प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाते. तर बघून खूप छान वाटलं आणि मी आव्हान करेन की तळेगावातल्या जास्तीत जास्त लोकांनी येऊन या प्रदर्शनामध्ये मुलांनी जे काही प्रोजेक्ट बनवलेले ते पाहावे आणि त्यांना एनकरेज करावे. नमस्कार, मी दिनेश चिखले, न्यू डिरेक्टर रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे. ते बघू शकता आज आपण आलेलो आहे आविष्कार मावळ विज्ञान प्रदर्शनामध्ये. हा जो आपण प्रकल्प यावर्षी राबवलेला आहे या याच्यामध्ये खूप साऱ्या शाळांनी 50पेक्षा जास्त शाळांनी सहभाग घेतलेला आहे. 100पेक्षा जास्त प्रोजेक्ट याच्यामध्ये आलेले आहेत आणि हे जे सक्सेस मिळालेलं आहे याच्यामध्ये आहेत प्रकल्प प्रमुख दिशा वायकर मॅडम, त्यानंतर दीपाली शिंदे मॅडम, नंतर रोटरी क्लबचे प्रेसिडेंट ललित देसले, त्यानंतर आपल्या सेक्रेटरी साक्षी जयकर आणि इतर सर्व रोटरीज यांच्या अथक प्रयत्नातून हा आपण प्रकल्प एकदम यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. बघू शकता काय प्रकारची गर्दी आहे. सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत सर्व, आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी दीक्षा रामचंद्र वाईकर, आविष्कार सायन्स एक्सपो 2026ची प्रकल्प प्रमुख. तर आपण प्रत्येक शाळेमध्ये गेलो तर सर प्रत्येक शाळेमध्ये हे सायन्स एक्झिबिशन होत असतं, परंतु त्या सर्व विद्यार्थ्यांना, अगदी मराठी मीडियम असू दे, ICSE कोड असते, CBSE कोड असते, या सगळ्या विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर एकत्र करायचं काम जे लंडन रोडमध्ये केलेलं आहे ते खूपच अभिमानास्पद आहे. मला सांगायला आवडेल की आपण आता मावळमध्ये सगळ्यात पहिल्यांदाच प्रोग्राम म्हणजे आविष्कार मावळ एक्सपो हा ऑर्गनाईज केला आहे. तो फक्त गोल्डन रोटरी यांचे, ते गोल्डन रोटरीचे मी मनापासून अभिनंदन करतो. रोटरी क्लब ऑफ नमस्कार, मी रोटरॅक्टर ललित देसले, प्रेसिडेंट ऑफ रोटरॅक्ट क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे. आपणा सर्वांचं आज आविष्कार द सायन्स एक्सपो मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. आपण सगळ्यांनी इथे प्रदर्शनासाठी यावे आणि प्रदर्शनाची शोभा वाढवावी ही विनंती. थँक्यू. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आविष्कार मावळ विज्ञान प्रदर्शन 2026 हा अद्भुत असा आपण विज्ञान प्रयोगाचा प्रकल्प आयोजित केला होता. त्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला आहे. हा अतिशय उत्कृष्ट सहभाग नोंदवलेला आहे. त्याबद्दल सर्व शाळांचे, त्यांचे मुख्याध्यापकांचे आणि सर्व शिक्षकगणांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. व रोटरी क्लबने हा आयोजित केलेला कार्यक्रम यशस्वीरित्या पार झाला आहे. त्याबद्दल ज्या इथं चिंतकांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यांच्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांनी मावळ तालुक्यामध्ये सर्वप्रथम आविष्कार मावळ विज्ञान प्रदर्शन 2026चं आयोजन केलेलं आणि या विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळपास 50पेक्षा जास्त शाळांनी सहभाग घेऊन 160पेक्षा जास्त प्रयोग या ठिकाणी आलेले आहेत. खरंच सर्व शाळा असतील, विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, सर्वांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या या रोटरी क्लबच्या गोल्डन रोटरीच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांची जे कलागुण असतं त्यांना एक आम्ही स्टेज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. कारण याच विज्ञान प्रदर्शनातनं अनेक शास्त्रज्ञ या ठिकाणी निर्माण होणार आहेत. त्यांच्या नवीन नवीन कल्पनांना या ठिकाणी आपण चालना देणार आहोत. आमचं हे गोल्डन रोटरीचं पहिलंच वर्ष आहे विज्ञान प्रदर्शनाचं, परंतु त्याला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. देखो इन्हें ये है ओस की बूंदे, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए ये तारे ज़मीं पर। ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल